नमस्कार सर्वांना, संगीता ब्लाऊज डिझायनर या चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत. मी बघा इकडे ना 1.5 मीटर अस्तर घेतले बरं का. कप्स अटॅच करायचे, त्याच्यामुळे डबल अस्तर म्हणजे कटिंग करणारे फ्रंट पार्टला बघू शकता तुम्ही. आणि ना 38 साईजचं ब्लाऊज कटिंग आहे, प्रिन्सेस आहे. तर एक घडी 9.5ची घेणार आहे आणि बघा 1.5 इंच 2 इंच इकडे जास्तीचा कपडा घेतो. तर बघा 4 फोल्ड करून घेते इथं. आणि आता बॅक पार्टने फ्रंट पार्ट दोघं एका साथमध्ये कटिंग करायचे ना, त्याच्यासाठी कट करून घेतात. हा आहे ना डबल अस्तर, पुढे फ्रंट पार्टला कप्स अटॅच करायचे ना, त्याच्यामुळे डबल अस्तर इथं जास्तीचं घेईल. आणि स्लीव पण याच्यात मला काढायची बरं का. तर बघा इकडे आता हे ना 4 फोल्ड करून घेऊ, जेणेकरून बॅक पार्टने फ्रंट पार्ट दोघं एका साथमध्ये कटिंग करायचे. तर बघू शकता पहिल्यापासून तर लास्टपर्यंत तुमच्याशी ना खूप छान पद्धतीने मी ब्लाऊज कटिंग शेअर करते. आणि बघा इथं ना कुठे पण पेपर पॅटर्न का मोबाईल फार्मा वगैरे काहीच वापरत नाही बरं का. डायरेक्ट अस्तरवरती प्रिन्सेस कट ब्लाऊजची कटिंग करते. तुम्हाला नक्की व्हिडिओ आवडत असेल ना तर नक्की लाईक आणि एक सबस्क्राईब करायला पण विसरू नका. बघा इकडे 4 फोल्ड केलेलं आहे, बघू शकता. बॅक पार्टने फ्रंट पार्ट दोघं एकाच साथमध्ये कटिंग करणार आहे. तर बघा तुम्हाला सुद्धा आवड असेल ना तर नक्की व्हिडिओ पूर्ण बघा बरं का. आणि इथं बघा आता पहिल्यापासून घेते. उंची तर पूर्ण घ्यायची बरं का. 14 आहे तर मी 15 घेतली इथं. आणि शोल्डर आहे ना 6 घेते इथं. आणि मुंडा 6.5 घेतली आहे. हे बघा 6.5 घेतला आहे मुंडा. आणि एक घडी 9.5ची घेते. मी बोलले ना तुम्हाला 38 साईजचं ब्लाऊज कटिंग आहे आणि 2 इंच जास्तीचा कपडा इकडे. तर एक घडी 9.5ची आलेली आहे. आणि इथं आहे ना 1 इंच आणि अर्धा इंचवरती टिक करायची. आणि बघा याला आहे ना आता इथून आपण करू शकता, असं वरून नाही करायचं बरं का. याचा आहे ना मध्ये काढायचा आहे. तर मी इथे ना 6.5 घेतला आहे. तर 6.5चा मध्ये 3.25 येतो इथं. बघा मी 3.25 वरती टिक केली. इथून आहे ना हा राऊंड घ्यायचा आहे आपल्याला. बघा इथं टच करायचं आहे आपली जिथं फिटिंग होते ना इथं. आणि हा आहे ना त्याच्या खालून 1 इंचच्या अंतरावरती अंदाजाने असं 1 इंच अंतर घेतलं आहे. तिथून आपल्याला हा द्यायचा आहे. हा पण असं नाही करायचं आहे बरं का, पुढं इथूनच घ्यायचा आहे. बघू शकता खूप छान पद्धतीने मी तुम्हाला समजवण्याचा प्रयत्न करते. आणि बघा कमरेची फिटिंग आहे ना 9 घेतली इथं. आणि 1.5 इंच जास्तीचं, जे आपण जास्त शिलाई घेतो ना 2-3 शिलाई टाकतो त्याच्यासाठी. बघा छान असं मी तुम्हाला एवढं समजून सांगितलेलं आहे, बघू शकता. आणि आता आहे ना कट करून घेते. बॅक पार्टनी फ्रंट पार्ट वेगळे करायचे आहे बरं का. मागे हुक आहे ब्लाऊजला, पुढे हुक नाही आहे. मागे ना छान असा व्ही कडा सांगितला आहे मला, मोबाईल पॅटर्न पाठवलेलं आहे. तर मी त्याच्यानुसार तुम्हाला कटिंग करून दाखवते. कस्टमरचे ब्लाऊज आहे. तर बघा इकडे वेगळं करून घेते बॅक पार्टनी फ्रंट पार्ट. हा बघा बॅक निघाला आहे. आता फ्रंट आहे ना याला आठवणीने हे कटिंग करायचं आहे आपल्याला इथं. हे जर कटिंग केलं ना आपण वेअर करतो ना तेव्हा इथं खाकीमध्ये फुगा नाही होत, एवढं लक्षात राहू द्यायचं आहे. आणि बघा इकडे ना गळा मी घेते 6.5चा गळा घेते लांबीला, गोल गळा घेते. हे बघा छान असा गोल गळा निघालेला आहे. आणि आता प्रिन्सेसचा आपण माप घेणार आहे बरं का. पण गळाच कट करून घेऊ पहिले, म्हणजे तुम्हाला माप घेताना व्यवस्थित दाखवता येईल मला. हे बघा छान असा गळा कट करून घेतला आहे. आणि आता प्रिन्सेसचं माप घ्यायचं ना, वरून तर इथपर्यंत आपल्याला जो पॉईंट काढायचा आहे ना तो 10.5 वरती नाही तर 10 वरती काढू शकतो. तर मी इथं 10.5 घेतला आहे बरं का. हे बघा तुम्हाला लिहून पण दाखवते. 10.5 वरती हा पॉईंट काढला पहिला. आणि त्याच्यानंतर हे जे इथून तर इथून अंतर आहे ना 3.5 घ्यायचं आहे. तर बरोबर तिथंच येतं बरं का, बघू शकता 3.5. आणि परत हा मेजर टेप आहे ना सीधा खाली जाऊन 3 वरती घ्यायचं आहे. हे बघा हे 3, हे 3.5 घेतलं, हे 3 घेतलं. अजून लक्षात राहू द्या व्यवस्थित. बघा इथं डायरेक्ट आपण अस्तरवरती कटिंग करतोय ना, आणि हे मधलं अंतर आहे ना 2 घेतलं याचं. आणि इथून आहे ना स्ट्रेट लाईन अशी सिधी 1.5 इंचाची घ्यायची आहे. आणि बघा हा आहे ना इथं व्यवस्थित आपल्याला राऊंड द्यायचा आहे, बघू शकता. मी तुम्हाला आहे ना ते करून दाखवते, बघू शकता. हा प्रिन्सेस निघाला आहे. आणि हा आहे ना कट करून घ्यायचं. एवढं मधलं जे आहे ना ते आपल्याला कटिंग करायचं आहे. तर बघा मी तुम्हाला ते सुद्धा करून दाखवते. तर बघा इकडे छान असं कटिंग करून घ्यायचं आहे.
प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे. कप्स अटॅच करायचे आहे बरं का मला स्टिचिंग करताना. तुम्हाला जर स्टिचिंगचे व्हिडिओ पाहिजे आवडत असतील तर नक्की मला सांगा, मी ते पण सांगेन. आणि इकडे ना थोडंसं आहे ना आपल्याला अर्धा इंच आहे ना कट करून घ्यायचं आहे, जेणेकरून आहे ना मी स्टिचिंग करताना करते बरं का, पण म्हटलं चला करायचं. तर बघा इकडे फ्रंट पार्ट असं छान रेडी झालेला आहे. आणि आता आहे ना याला साईडला ठेवू आणि आता बॅक पार्ट घेते. तर बॅक पार्टला याला मला व्ही गळा सांगितला आहे. मागे ना हुक आहे, तर 3 हुक घेणार आहे मी. तर 3 इंच एवढं अंतर घेतलं आहे आणि वरून आहे ना 3 घेते वरूनसुद्धा. आणि ये ना एवढं असं मेजर टेप ठेवायचा आहे. जेवढा तुम्हाला डीप व्ही गळा पाहिजे ना तेवढा तुम्ही बाहेरूनसुद्धा घेऊ शकता बरं का. हे बघ. आणि तुम्हाला जर शिद्दा पाहिजे असेल ना, असा शिद्दा घेतला ना तर बंद होऊन जातो. हा थोडासा आहे ना असा बाहेरून घ्यायचा आहे आपल्याला असा, जेव्हा मग थोडा डीप वाटतो तो आणि वेअर करायला पण छान वाटतो. बघू शकता. आणि इथे आहे ना एक टक्स घेऊन घ्यायचा आहे पाठीला, 4 नाही तर 4.5 इंच अंतरावरती. बघू शकता तुम्ही. आणि आता आहे ना बॅक पार्टने फ्रंट पार्ट छान रेडी झालेला आहे, बघू शकता. आणि आता स्लीवसुद्धा कटिंग करायची आहे. तर स्लीवसाठी मी ना इथं 4 फोल्ड करून घेतला आहे. आणि आहे ना स्लीव आहे 10ची का 10.5ची, ते पण मोजून घेते. 10ची स्लीव, तर मी इथं 11 घेते. मच्छी कट काढून घ्यायचा छान असा. तर बघा 11ची स्लीव आहे. आणि ना डबल काढायचं आहे बरं का. ही स्लीव साईडला ठेवते. आता जो कपडा आहे ना एक्स्ट्रा, तर बघा फ्रंट पार्टनी म्हणजे आपल्याला कप्स अटॅच करायचे ना, त्याच्यासाठी मला डबल पाहिजे. तर त्याच्यासाठी मी इथे ना हा डबल आथरून घेते छान असं आणि कटिंग करायची सेम. म्हणजे ना आपण स्टिचिंग करतो ना तेव्हा कप्स दिसतात कपड्यामधून. खूप कपडा बारीक राहतो ना मेन फॅब्रिक, त्याच्यामुळे डबल अस्तर घ्यावं लागतं. तर बघा इकडे छान असं मी डबलसुद्धा कटिंग करून दाखवते तुम्हाला, बघू शकता. कस्टमरचे ब्लाऊज आहे बरं का, जे तुमच्याशी शेअर करते ना ते सर्व काही असं व्यवस्थित. बघा अच्छा खूप छान असं मी व्ही गळा प्रिन्सेस कट डबल अस्तरचं ब्लाऊज आहे. तर बघा स्लीवसुद्धा कट केलेली. तर चला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा. नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू. बाय.